मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा काल शपथविधी पार पडला. यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे जवळपास 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती आहे. यात विभाग आणि जातीय समतोल राखत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर अजित पवारांकडून दिग्गज नेत्यासह एका महिला नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेच्या काही जुन्या चेहऱ्यासह नव्या चेहऱ्यांना देखील संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपाकडून प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, सुधीर मुनगंटीवार, नितेश राणे, गणेश नाईक, मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर, अतुल भातखळकर, शिवेंद्र राजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावत यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असणारे अभिमन्यू पवार, राणा जगजित सिंह पाटील यांच्यासह विधान परिषदेतील आमदार चित्रा वाघ, प्रवीण दरेकर हे देखील भाजपाकडून मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. राष्ट्रवादीकडून अजित पवार हे धनंजय मुंडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे. धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह सुनील शेळके आणि संग्राम जगताप यांचे हे नाव मंत्रिमंडळाच्या शर्यतीत आहेत. शिवसेनेकडून दीपक केसरकर, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह संजय शिरसाट, राजेंद्र येड्रावार आणि भरत गोगावले यांचे नाव चर्चेत आहे. तर हे होते मित्रांनो देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांचे नावे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.